टिपला तोच सागर बेलकडे, एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. परंतु पहिला चेंडू खेळायला गेला होता तो एक विस्फोटक आक्रमक फलंदाज, वैयक्तिक 0 धावसंख्येवरती झेलबाद झाला तो अमित, हा वैयक्तिक 0 धावसंख्येवरती झाला. नवीन फलंदाज होता तो सनी शिंदे, हा सुद्धा एक चांगला विस्फोटक फलंदाज आहे. तसं म्हटलं तर नरे विभागामध्ये स्थायिक असणारा, रोज नियमित SP कॉलेजच्या मैदानावरती सराव करत होता. परंतु SP कॉलेजचं मैदान हे पूर्णतः जखडून गेलेलं आहे, पूर्णतः विस्कूट झालेलं आहे. परंतु ते पिच नसल्यानंतर त्यांना नेटमध्ये सराव करायला सुरुवात केली आणि तसा असणारा एक विस्फोटक फलंदाज सनी शिंदे, बघूया कशा प्रकारचे आक्रमक फटकेबाजी करतो. त्याच्या समेत अजय पौराणिक, अगोदरच्या सामन्यामध्ये फायटर मॅन म्हणून पुरस्कार घेतलेला तोच अजय पौराणिक ऑलराऊंडर खेळाडू आहे. अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा त्याने बॅक टू बॅक 2 षटकार मारले होते. परंतु या सामन्यात एक बलाढ्य संघासमोर कशा प्रकारची फटकेबाजी करतो तो पाहिजे. परंतु त्यांचा संघ सुद्धा त्याच ताकदीचा दिग्गज संघ आहे. ओव्ही 11 सचिन ढवळे, पुढचा चेंडू शफिक शेख, राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करत असताना शॉर्ट पिच चेंडू टाकला गेला. सनीनं मिड विकेटला मारलेला फटका, क्षेत्ररक्षक सौरभ दळवी, एक स्टार खेळाडू बारामतीचा मेगा स्टार, आणि अशा या क्षेत्ररक्षकानं झेल टिपला गेला आपल्या क्रिकेट कारकिर्दीमधला. 342 धक्का नंबर बसला तो दुसरा. सचिन ढवळे प्रार 11 संघाला सनी शिंदेच्या स्वरूपामध्ये बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेले आहेत. ते शफिक शेख एक वेगवान गोलंदाजानं, तसं म्हटलं तर शफिक शेखनं अगोदरच्या कित्येक तरी स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवलेला आहे. नवीन फलंदाज स्वतः संघ नायक, स्वतः आपल्या संघाची धुरा सांभाळणारे सुदर्शन सर, आणि या संघाचे संघनायक असताना सुद्धा सचिन ढवळे सर सुद्धा या संघात आहेत आणि एक मोठा संघ बांधला गेलेला आहे. परंतु आज थोडासा बॅकफूट जात असताना लगातार 2 चेंडूवरती लगातार 2 विकेट पडल्यानंतर संघ थोडासा बॅकफूट. बघूया हॅट्रिकची संधी आहे, ते विकेट हॅट्रिक, आणि ती विकेट हॅट्रिक पहिली अगोदरच कालच्या सामन्यामध्ये झाले. ते खालिद शेख या वेगवान गोलंदाजाने घेतलेले. निलेश दमिस्टे स्पोर्ट क्रिकेट क्लब दायरी या संघातील वेगवान गोलंदाज होता, डावखुरा गोलंदाज, परंतु इथे विकेट हॅट्रिक आहे. बघूया पुढचा चेंडू, पुन्हा एकदा एक अप्रतिम चेंडू टाकला, निगेटिव्ह चेंडू टाकला गेला ऑफ साईडच्या दिशेला वाईट झोनमध्ये प्लेन चेंडू टाकला. म्हणजे ज्या या पिचवरती जशा पद्धतीनं गोलंदाजी तुम्हाला करायची त्याच पद्धतीनं गोलंदाजी चाललेली आहे. एकदम शॉर्ट पिच चेंडू, वेगात चेंडू टाकायचा प्रयत्न करतात. ग्रास पिच म्हटलं तर इथे तुम्हाला स्विंग चेंडूपेक्षा वेगात चेंडू कशा पद्धतीनं टाकले जातील त्याचा पुरेपूर आकोदेका हाल शफिक शेख दाखवत आहे, आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी पुन्हा एकदा करतात का ते पाहिजे. राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू टाकला, बॉलला वेग, परंतु 30 यार्ड सर्कलमध्ये तैनात असणारा सीमा नजदीक स्वतः दादा गायकवाड बॉलच्या पाठीमागे 1 रनवरती समाधान मानावं लागलं. सचिन ढवळे प्रार 11 संघाची धावसंख्या होती ती 0.4 षटकात 2 बाद 1. ओव्ही 11 संघानं नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर त्याच्या गोलंदाजानं योग्य साथ देत चांगली गोलंदाजी करायची सुरुवात केलेली आहे. बघूया पुढचा चेंडू शफिक शेख, राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करत असताना स्लोवर चेंडू पॉईंटच्या क्षेत्रामध्ये मारायच्या प्रयत्नात जोरदार अपील केला, पंचांना ते फेटाळलं, परंतु चेंडू जमनी लगत राहिला. फलंदाजाला काय नीटचा चेंडू समजला नाही, परंतु चांगला प्रयत्न केला होता, चांगली दिशा होती, परंतु बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होऊ शकला नाही, त्यामुळं निर्धाव चेंडू गेलेला आहे. अत्यंत खूप महत्त्वपूर्ण षटक टाकत असताना नेहमी नियमित ग्रास मैदानावरती खेळत असणारा हाच तो वेगवान गोलंदाज शफिक शेख, त्याच्याकडे खूप मोठा अनुभव आहे, आणि त्यात या सुंदर असणाऱ्या मैदानामध्ये तो आज आपल्या ओव्ही 11 संघातर्फे खेळत असताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाजानं चांगला प्रयत्न केला होता मिडविकेटच्या दिशेला फटका मारायचा, परंतु गोलंदाज चतुर निघाला. जसा फलंदाज ऑफ साईडला जाऊन खेळायच्या प्रयत्नात होता त्या पद्धतीचा त्यांना एकदम स्लोवर चेंडू आउटस्विंग चेंडू टाकला गेला. फलंदाजाला चेंडू समजला नाही, पूर्ण त्याच्या बॉडीला चेंडू धडकला, तोपर्यंत निर्धाव चेंडू कमबॅक केलंय ते शफिक शेख यांना. वैयक्तिक पहिलं षटक पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा दिल्या त्या 1 आणि 2 विकेट घेतल्या. एक अप्रतिम गोलंदाजी म्हणावं लागेल शफिक शेख यांची. बघूया पुढचं षटक कोण घेऊन येतोय. तसं म्हटलं तर या संघाकडे 1 से बडकर 1 असे गोलंदाज आहेत, परंतु सचिन ढवळे प्रार 11 संघाकडे सुद्धा त्याच ताकदीची फलंदाज आहे. तर नवीन गोलंदाज आहे, वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो, ज्यानं अगोदरच्या सामन्यामध्ये एकच षटक दिलं होतं. त्या एका षटकामध्ये 4 धावा देत 3 विकेट घेत मॅन ऑफ द मॅच घेतली होती. तोच एक अष्टपैलू खेळाडू वेगवान गोलंदाज कुणाल पवार. त्याचा बेस्ट परफॉर्म बघितलं तर 2 षटकं
8 धावा 6 विकेट. परंतु आज कशा प्रकारची गोलंदाजी करतो ते पाहायचंय. पुन्हा एकदा कुणाल पॉवर प्लेचे षटक टाकत असताना चालू सामना 5 षटकांचा. सुदर्शन यांच्या बॅटमधून गेलेला एक मोठा प्रार 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे. तोपर्यंत झेल टिपला जवळ जवळ 30-40 पावलं धावत चेंडूपर्यंत पोहोचला. गणेश यांना सर्वोत्तम झेल पकडला गेला. आणि गणेश बद्दल बोलायचं म्हटलं तर एकदम लुकडा खेळाडू. अजिबात कोणत्या प्रकारची ताकद जरी नसली असे तुम्हाला वाटत असेल, पण त्याचा बॅट स्विंग तुम्ही पहा. त्याच्यावरती जर नंबर आला तर त्याचा बेस्ट झोन असेल. मिड विकेट एक अप्रतिम फटकेबाजी करतो. तसाच एक चपळ क्षेत्ररक्षक म्हणून आपण त्याला संघात घेतलेला आहे. नवीन फलंदाज येतो तो पुणे टेनिस बॉल किर्सोतला 22 स्टार, ज्याला पोलार्ड या नावानं ओळखलं जातं. त्याला फक्त येतो एकच फटका, षटकार. तोच बाळा क्षीरसागर. बघूया कशा प्रकारची फटकेबाजी करतो. त्याचा बेस्ट परफॉर्म बघितलं तर एसपी कॉलेजच्या मैदानामध्ये एक स्पर्धा झाली होती, ती आमदार चषक. त्या स्पर्धेमध्ये त्यानं पूर्णतः 22 चेंडूमध्ये 62 धावा करून आपली हायेस्ट धावसंख्या उभी केली होती. तोच एक विस्फोटक आक्रमक फलंदाज बाळा क्षीरसागर. बघूया आपल्या संघासाठी अर्थातच सचिन ढवळे प्रार 11 संघ अडचणीत आहे आणि त्या अडचणीत असणाऱ्या संघाला बाहेर काढतोय का. त्याच्या समेत असणारा अजय पौराणिक, तो सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू, तो सुद्धा एक आक्रमक फटकेबाजी करू शकतो. तोपर्यंत कुणाल पवार राईट आर्म ओव्हर द विकेट टाकला. चेंडू पुन्हा एकदा प्लेन चेंडू टाकला गेला. मिड विकेटला खेळायच्या प्रयत्नामध्ये फलंदाज थोडासा चुकला गेला. चेंडू जमली लगत राहिला. इथे तुम्हाला एकेरी दुहेरी धावा पहिल्यांदा बॅटवरती जर तुम्ही घेत राहिलात तर तुमची धावसंख्या पूर्णतः मोठी होऊ शकेल. परंतु तुम्ही डायरेक्ट येऊन मोठा प्रहार करायला गेलात तर खूप अवघड होऊन जाईल. कारण समोरचा संघ ताकदीचा आहे, त्यात ग्रास विकेट आहे. तुम्हाला लवकरात लवकर चेंडू बॅटवर येणं म्हणजे फार अवघड आहे. जर गोलंदाजानं कोणत्या प्रकारची चूक केली तर ठीक आहे. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा वेगात चेंडू टाकला गेला. मिडल स्टिकला चेंडू होता. पूर्णतः तो मिड विकेटला मारायच्या प्रयत्नात चेंडू गेला. तो जमनी लगत शफिक शेख यांच्या दिशेला, लॉंग ऑनच्या दिशेला. 1 रनवरती समाधान मानावं लागलं. आणि कुणालनं आतापर्यंत या स्पर्धेमध्ये वैयक्तिक 4 विकेट घेतलेले आहेत. पहिल्या सामन्यात 3, आता या सामन्यामध्ये 1. पुढचा चेंडू कुणाल, स्ट्रायकर फलंदाज अजय. एक जोरदार मारलेला फटका, 30 यार्ड सर्कलचा पुरेपूर फायदा. गोलंदाजानं चूक केली, ओव्हर पिच चेंडू टाकला आणि त्याच दिशेला अर्थातच लॉंग ऑफच्या दिशेला दादा गायकवाड एक षटकार किंग आंद्रे रसेलच्या स्वरूपात, परंतु त्याच्या डोक्यावरून मारलेला एक उत्कृष्ट फटका, चौकार. 3 टप्प्यानंतर गेला तो चौकार. या 4 धावसंख्येनंतर सचिन ढवळे प्रहार 11 संघाची धावसंख्या होती ती 1.4 षटका, 3 बाद 6 धावसंख्या. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा आपलातून फटका मारला. जेल होतोय का? जेल होणं फार गरजेचं आहे, कारण कुणाल कमबॅक करू शकतो. अप्रतिम झेल टिपला तो. एक जबरदस्त सौरभ दळवी, तो सुद्धा बारामतीचा मेगा स्टार, आणि तो सुद्धा आज या मॉर्टर ट्रॉफीमध्ये स्वतः स्थान दिल्यानंतर कशा प्रकारची फटकेबाजी आणि कशी क्षेत्ररक्षण करतो ते पाहायचे. परंतु तोपर्यंत त्यानं पकडलेले 2 झेल कोण विसरेल. एक अप्रतिम क्षेत्ररक्षण करत सीमा नजदीक उभा राहत त्यानं झेल टिपला आणि एक विस्फोटक आक्रमक फलंदाज अजय पौराणिक झेल बाद झाला. त्यामुळे धक्का नंबर बसला तो 4था प्रहार 11 संघाला, अर्थातच सचिन ढवळे प्रहार 11 संघाला. नवीन फलंदाज नितीन मांडवे, अर्थातच नाना. त्यांच्याकडे सुद्धा खूप मोठी क्षमता आहे चौपेर चौकार षटकार मारण्याची. तसं म्हटलं तर यांच्याकडे बघितलं तर अशा कित्येक तरी स्पर्धा तुम्ही बघितल्या, डोळ्यासमोर ठेवल्या तर त्या अनेक स्पर्धेमध्ये यांना 12-11 चेंडूमध्ये कित्येक तरी सामन्याचं चित्र बदललंय. असा एक जबरदस्त विस्फोटक आक्रमक फलंदाज नाना. बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारची फटकेबाजी करतोय. परंतु चतुर गोलंदाज समोर आहे. आतापर्यंत त्यानं 2 विकेट या षटकामध्ये घेतलेला आहे. चांगली गोलंदाजी करतोय, वेगात चेंडू टाकायचा प्रयत्न करतोय, फलंदाजाला जखडून ठेवलं जाते. पूर्ण कुणाला माहिती की ग्रास पिचवरती कशा प्रकारची गोलंदाजी करायची, त्याच पद्धतीची गोलंदाजी अचूक टप्प्यावरती करतोय आणि फलंदाजाला जखडून ठेवलं जाते. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करताना खूपच वेग देण्याचा प्रयत्न केला. पंचांचा इशारा अवांतर, वाईड चेंडू. या अवांतर धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 7 धावसंख्या, 4 बाद. चुकीचा चेंडू टाकला गेला. जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असताना तुम्हाला पहिल्या इनिंगमध्ये चेंडू जेव्हा टाकला जातो तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त निर्धाव चेंडू कसे जातील यावरती लक्ष देत तुम्हाला गोलंदाजी करावी लागते. परंतु तुम्ही स्टंपटेक जर गोलंदाजी करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला जास्तीत जास्त धावा येतील. कारण का तर त्या ठिकाणी अनेक काही अडचणी असतात, कुठे पिचवरती थोडेसे खड्डे असतात, त्यामुळे अवांतर चेंडू वाईड सुद्धा मिळू शकतो. त्यामुळे इथे तुम्हाला ऑफस्टंप निगेटिव्ह चेंडूंचा मारा जर केला तर एक धावसंख्या रोखली जाते आणि त्याच पद्धतीचे पिच सुद्धा आहे. परंतु या मैदानाचं एक वैशिष्ट्य पाहिलं तर दोन्ही
एंडनं फलंदाजी करायची, दोन्ही एंडनं गोलंदाजी करतातच, बोथ एंड आहेत, परंतु एका इनिंगमध्ये. नंतर दुसऱ्या सामन्यामध्ये दुसरा संघ वेगळ्या साईडनं फलंदाजी करेल, गोलंदाजी करेल, असं असणारं एक वेगळ्या पद्धतीनं अमवलेलं एक घडामोडीचा एक चांगला प्रयत्न केला. तो मॉर्टर ट्रॉफीनं या पिचवरती खेळण्याचा अनुभव प्रत्येक खेळाडूला येणं फार गरजेचं आहे. कारण ग्रास पिच, सिमेंट पिच, माती पिच आणि तुम्ही हाफ पिच खेळत असताना कित्येक तरी तुम्हाला अनुभव येत असेल की क्रिकेट काय असतो. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कोण जिंकेल सांगता येत नाही. तुम्हाला असं वाटत असेल की ओवी संघ कमबॅक करू शकतो, ओवी संघ मजबूत स्थितीमध्ये, परंतु अजून काही षटकं शिल्लक आहेत. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या होती ती 4 बाद 8. नवीन गोलंदाज ज्यानं पहिले षटक टाकलं होतं तोच शफिक शेख, वेगवान गोलंदाज. लेटकटचा फटका, चौकार जाते का पाहिजे, पुन्हा एकदा अफलातून क्षेत्ररक्षण. आज पूर्णतः सागरच्या अंगामध्ये जॉन्टी रोड्स आहे का काय असं वाटतंय. एक जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं गेलेलं आहे. ग्लेन फिलिप्स कशाला म्हटलं जातं, न्यूझीलंडचा एक भावी सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून. आता नुकताच इंडिया बरोबर सामना झाला होता, त्या सामन्यामध्ये ग्लेन फिलिप्सनं जबरदस्त झेल टिपला होता. विराट कोहली नुसता पाहत राहिला होता आणि तीच पुनरावृत्ती केली होती जॉन्टी रोड, ज्या क्षेत्ररक्षणाच्या दिशेला तैनात होता. पॉईंटच्या क्षेत्रात तीच जागा तो चालवतोय. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा जोरदार चेंडू मारायच्या प्रयत्नात स्ट्रेट टाइम आलेला फटका. इथं क्षेत्ररक्षक चेंडू पाहत राहील, गेला तो सीमारेषा, एक टप्पा घेत चौकार. या 4 धावसंख्यानंतर सचिन ढवळे प्रहार 11 संघाची धावसंख्या होती ती 4 बाद 13 धावसंख्या, 2.2 षटकात. आतापर्यंत चांगलीच फटकेबाजी चाललेली आहे, परंतु थोडीशी अधूनमधून कित्येक तरी निर्धाव चेंडू जात आहेत. परंतु इथे तुम्हाला इथून पुढे धावांची संख्या जास्त वाढवली जाईल, कारण इथे तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला षटकार चौकारांची तीजबाजी करावी लागेल. एक मोठा चांगला वेगवान गोलंदाज आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला करायची ती मोठी खेळी. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा जोरदार फटका मारायच्या प्रयत्नात खूप दूरवरती चेंडू ठेवला. चेंडू तर वेगात टाकला नव्हता, परंतु अचूक टप्प्यावरती चेंडूत एकदम स्लोवर चेंडू टाकला गेला आणि फलंदाजाला फसवलं गेलं. आउटफील्ड बघितलं तर पूर्णतः ग्रासमय हिरवळ मैदान आहे. इथे कोणत्या प्रकारचा ग्राउंडचा जर फटका मारला तर बॉल अडणं फार अवघड, परंतु तुमचा बॅटचा स्विंग किती महत्त्वाचा आहे त्यावरती तो स्ट्रोक महत्त्वपूर्ण ठरू शकेल आणि चौकार किंवा षटकार जाऊ शकेल. आणि त्याच पद्धतीची फटकेबाजी करतोय कपाळावर. रिव्हर्सिपचा फटका, पुन्हा एकदा जबरदस्त प्रयत्न केला सागरनं. पूर्णतः जेम, पूर्ण बॉडी हवेमध्ये होती, चेंडू हाताला लागला, परंतु चेंडू पूर्णतः घासून गेला. झेल सुटला, प्रयत्न चांगला केला. जबरदस्त क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी साधारणतः 3 धावा वाचवल्या. सागर बेलगोडे अप्रतिम क्षेत्ररक्षण. संघाची धावसंख्या होती ती 1 धावसंख्येनंतर 4 बाद 14 धावसंख्या. पुढचा चेंडू, शफिक शेख, नाना स्ट्रायकर फलंदाज. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू टाकला. कोणत्या प्रकारचा वेगात चेंडू नव्हता. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळायच्या प्रयत्नामध्ये थोडासा उशीर केला आणि द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाज लटकला गेला. 1 रनवरती समाधान मानावं लागलं. या 1 धावसंख्येनंतर सचिन ढवळे प्रार 11 संघ 4 बाद 15 धावसंख्येवरती खेळतोय. 2.5 षटक. अजून काही षटकांचा खेळ बाकी, परंतु जर या काही राहिलेल्या चेंडूवरती एक मोठी धावसंख्या उभी केली तर साधारणतः 50 पर्यंत धावसंख्या उभी होऊ शकते आणि एक मोठं टार्गेट होऊ शकतं. परंतु त्याच दिशेला फटकेबाजी मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या दिशेला मारायचा प्रयत्न होता. मारला तो फटका, लॉंग ऑनच्या दिशेला गेला, सीमा पार षटकार. आणि या 6 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्येमध्ये बदल. संघाची धावसंख्या सचिन ढवळे प्रार 11 4 बाद 21 धावसंख्या. इन स्विंग चेंडू म्हटलं की मार, कारण तुम्ही जेव्हा ग्रास पिचवरती गोलंदाजी करता तेव्हा इन स्विंग चेंडूला जास्त करून प्राधान्य नाही. तुम्हाला असं वाटत असेल की LBW या स्पर्धेमध्ये आहेत, याचा अर्थ तुम्ही LBW घेऊन विकेट घेऊ शकता, कारण षटक तुम्ही कितवं टाकता त्यावरती अवलंबून असेल. तुम्हाला 3ऱ्या-4थ्या षटकामध्ये विकेटपेक्षा निर्धाव चेंडू कसे जातील यावरची लक्ष देत तुम्हाला गोलंदाजी करावी लागते. इथे जर तुम्ही 4थ्या-5व्या षटकात जर स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली तर तुम्हाला 100% चौकार षटकारांची आतिषबाजी होऊ शकते. त्यात टेनिस प्रकारचा चेंडू, बॉलचा आकार मोठा आणि कोणत्या प्रकारचा चेंडू स्विंग होणं म्हणजे फार अवघड. त्यामुळे इनस्विंग चेंडूवरती या ग्रास पिचवरती नक्कीच तुमच्यावरती एक मोठी षटकार चौकारांची फटकेबाजी होती. ओल्ड इज गोल्ड. पुन्हा पोलीस मध्ये रुजू असणारे एक आमचे गुरुवर्य, एक जबरदस्त वेगवान गोलंदाज, डावखुरे गोलंदाज जहीर खान यांचा बेस्ट परफॉर्म बघितला तर 2 षटक 11 धावा 5 विकेट. अफलातून गोलंदाजी, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी केलेला एक निर्धाव चेंडू, आउटस्विंग चेंडू आणि ग्रास
पिचवरती कशा प्रकारची गोलंदाजी करायची ते पूर्णतः जहीर सरांना माहीतच आहे आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी अचूकतेनं खूप दूरवरती टप्पा ठेवला आणि बॉलला फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला. अजित आगरकर सारखा बॉल उसळवला गेला. जसं अजित आगरकर पूर्णतः गोलंदाजी करत होते त्याच पद्धतीच्या गोलंदाजीचं प्रदर्शन करत असताना जहीरभाई. बघूया पुढचा चेंडू. ठाकूरे गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू. चेंडू तर ओव्हरपिच टाकला होता. फलंदाजानं थोडीशी चूक केली. जर हा स्क्वेअर लेग दिशेला जर फटका मारला असता तर शोरमध्ये तो चौकार किंवा षटकार सुद्धा गेला असता. परंतु रिव्हर्सिपचा फटका मारायच्या प्रयत्नामध्ये पंचांना इशारा केला. तो अवांतर लेग बायचा. या अवांतर धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 22. आपलातून गोलंदाजी चाललेली आहे. कमी षटकांच्या खेळामध्ये इथे तुम्हाला जास्तीत जास्त निर्धाव चेंडू खेळून जर काढले तर संघ अडचणीत येऊ शकते. इथे तुम्हाला एकेरी दुहेरी प्लस षटकार चौकार मारणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा आपलातून स्टंप दाखवले की तुम्ही त्रिफळाचीत होणार, कारण ती एक मोठी कला आहे. ते जहीरभाई सरांकडे अप्रतिम चेंडू टाकला. ब्लॉक ऑल चेंडू. स्टंप दाखवताच फलंदाजाला चेंडू सुद्धा समजला नाही. एक जबरदस्त धक्का बसला. तो 5वा बाळा क्षीरसागरच्या स्वरूपामध्ये. जहीर खान अप्रतिम गोलंदाजी कमबॅक करून देतात. कोणत्याही चेंडूवरती मोठा फटका चौकार षटकार मारू देत नाहीत. अनुभव कशाला म्हटलं जातं? फलंदाजानं थोडासा जरी स्टान्स बदलला तर त्या स्टान्सच्या नुसार अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत जहीरभाई सरांनी केलेली दर्जेदार गोलंदाजी फलंदाजाला केलं ते त्रिफळाचीत. नवीन फलंदाज तो सुद्धा एक विस्फोटक आक्रमक फलंदाज आहे विवेक. आणि त्याच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर विवेकनं सुद्धा आता नुकतीच एक स्पर्धा झाली होती सिंहगड कॉलेजच्या मैदानावरती. इथे सुद्धा त्या एक चेंडू 6 रनची गरज असताना याच फलंदाजानं मारला होता तो षटकार. असा विवेक आज बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारची फटकेबाजी करतो. विवेककडे चांगली क्षमता आहे परंतु समोर गोलंदाज त्याच ताकदीचा एकदम मुरलेला ओल्ड इज गोल्ड जहीरभाई. लेफ्ट आर्म उलट टाकलेला चेंडू. स्लोवर चेंडू. रिव्हर्सिपचा फटका. यश आलं क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे. चांगलं क्षेत्ररक्षण पहिल्याच प्रयत्नामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करत चांगली फेकी केली. आपल्या संघात साधारणतः 2 धावा चावल्या परंतु त्यांच्या संघ सहकार्य थोडीशी चूक केली. कव्हरला कोणी येऊ शकले नाही थ्रो मारल्यानंतर. तोपर्यंत बोनसच्या स्वरूपामध्ये 1 रन. अशा टोटल धावा 2 भेटल्या. या 2 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 24 धावसंख्या. बघूया पुन्हा एकदा विस्फोटक आक्रमक फटकेबाजी करतात का विवेक सर. त्यांच्याकडे सुद्धा मोठी क्षमता आहे. ओव्हरपिच चेंडू टाकला गेला. फलंदाजानं तो ब्लॉकॉल चेंडू करून घेतला. जेव्हा तुम्ही फलंदाज ब्लॉकॉल चेंडू करून घेता जोरात फटका मारायचा प्रकार तेव्हा तुमच्या बॅटला चेंडू लागून स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू झाला तो आणि पंचांचा इशारा धावबादचा थर्ड अंपायरला केलेला आहे. रिव्ह घेतलेला आहे. बघूया कशा प्रकारचं रन कंप्लीट होतोय का फलंदाज बाद होतोय ते पाहिजे. रिव्ह घेतलेला आहे. चला कम ऑन. रन आउट. Seek the run out. क्रिकेट खेळ म्हटलं की क्रिकेट खेळामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना अधूनमधून तुम्ही जर चांगल्या फलंदाजाला बाद करायचं असेल तर तुम्ही मिसफील्ड केला तरी तो धावबाद होतो. परंतु इथे पंचांचा इशारा आलाय नॉट आउट. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी परंतु रन काय ते वाचू शकले नाही. 2 धावा घेतलेल्या. या 2 धावसंख्येनंतर सचिन ढवळे प्रहार 11 संघाची धावसंख्या होती ती 26 धावसंख्या. बघूया पुढचा चेंडू. जहीरभाई सरांचा ओव्हरपिच चेंडू टाकला तो फुलटॉस चेंडू. दादा गायकवाड बॉलच्या पाठीमागे क्षेत्ररक्षण करतोय का पाहिजे इथे काय होतंय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं आपल्या संघासाठी. उडी मारून 2 धावा वाचवल्या. षटकाची समाप्ती. बाउंड्री चेक करायला लावलेली आहे. अडवलेला आहे चेंडू. आवाज आलेला आहे. चेक केलेला आहे. अडवलेले. गुडफील्ड. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत दादा गायकवाड यांना. 4 षटकानंतर सचिन ढवळे प्रहार 11 संघाची धावसंख्या होती ती 5 बाद 28. अजून 1 षटकांचा खेळ बाकी आणि ते षटक कोण घेऊन येते ते पाहायचे. एक जबरदस्त लेग ब्रेक गुगली गोलंदाज चेतन बाटे. त्यांचा बेस्ट परफॉर्म बघितलं तर 2 षटक 8 धावा 4 विकेट. परंतु आज ग्रास पिचवर ते
चेंडू स्विंग होतोय का पाहायचंय, कारण त्यांच्याकडे सुद्धा खूप मोठा अनुभव आहे. परंतु डावखुरा गोलंदाज आहे आणि त्यात ग्रास आहे. आउटफील्ड बघितलं तर पूर्णतः ग्रासमय आणि त्यावरती त्यांना गोलंदाजी करायची. काय अगोदरचा एक सामना झाला होता, त्या सामन्यामध्ये स्वतः चेतन बाटे यांनी एक निर्धाव षटक टाकून विक्रम केला होता या स्पर्धेतला. मॉडर्न ट्रॉफी 2025चा एक निर्धाव षटक टाकणारा पहिला गोलंदाज ठरला तो चेतन बाटे. तोच एक अप्रतिम गुगली गोलंदाज. बघूया आपल्या संघासाठी वैयक्तिक पहिला आणि शेवटचं षटक येतोय तो पहिल्या इनिंग मधील 5वं षटक. ओव्हर द विकेटने चेंडू टाकला गेला, जोरदार फटका, स्वतः गोलंदाज बॉलच्या पाठीमागे झेल टिपला. फलंदाज होतो तो झेलबाद. पहिल्या चेंडूवरती विकेट घेण्यात यश आलेलं आहे. तर सचिन ढवळे प्रहार 11 संघ थोडासा अडचणीत आलेला आहे. साधारणतः 6वा विकेट गेलेला आहे. संघाची धावसंख्या होती तिथे 28, 4.1 षटकात. नवीन फलंदाज येतोय तो नितीन गोगरे. त्याच्याकडे सुद्धा खूप मोठी क्षमता आहे, परंतु संघ अडचणीत येत असताना कोणत्या तरी प्रकारची या षटकात तुम्हाला एक मोठी धावसंख्या उभी करायची असेल, साधारणतः 45 ते 50, तरी ते तुम्हाला 5 चेंडूत 3 तरी षटकार मारावे लागतील. परंतु गोलंदाज कोण आहे? चेतन बाटे, ज्याने अगोदरच्या सामन्यात निर्धाव षटक टाकलं होते आणि त्या गोलंदाजीवरती प्रहार करणं म्हणजे फार अवघड. बघूया, परंतु बॅट्समनकडे ती क्षमता आहे. फलंदाज मजबूत आहे. जरी निर्धाव षटक टाकला तरी माझ्या हातामध्ये बॅट आहे आणि तो मी चौकार षटकार मारू शकतो. परंतु रिव्हर्सिपच्या पहिलाच स्ट्रोक वरती यश आलं होतं ते फलंदाजाला, परंतु क्षेत्ररक्षक अचूकतेनं 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तैनात केला होता. त्याच्याच हातात झेल टिपला. शफिक सरांना झेल टिपला गेला आणि संघाला बसला तो 7वा धक्का. सचिन ढवळे प्रहार 11 संघाला. विकेट हॅट्रिकच्या दिशेला असणारा हाच तो चेतन बाटे. बघूया विकेट हॅट्रिक घेतोय का. लगातार 2 चेंडूवरती 2 विकेट घेतलेले आहेत. नवीन फलंदाज सौरभ. आणि सौरभ बद्दल बोलायचं म्हटलं तर आता त्याच्या संघ सहकारी राखीवच्या भूमिकेमध्ये आमच्या जवळ बसलेला आहे तोच सुनील. त्यानं आम्हाला सांगितलेलं की याच्याकडे सुद्धा खूप मोठी क्षमता आहे, परंतु फलंदाज चांगले असताना हा लेदरवरती जास्त सराव करतो, परंतु आज टेनिस बॉलवरती प्रथमच घेतलेला आहे. तर बघा तो कशा प्रकारची फटकेबाजी करतोय. त्याच्याकडे पॉइंट हा स्ट्रोक खूप महत्त्वपूर्ण आहे आणि पॉइंटच्या डोक्यावरून चौकार मारू शकतो असं त्याने सांगितलेलं आहे. परंतु बघूया कशा प्रकारची फटकेबाजी करतो. त्याचा बेस्ट लेदरला बघितलं तर 84-22 चेंडूंचा सामना केला होता. आता नुकतीच 3 दिवस झाले स्पर्धा T20ची झाली होती, त्यामध्ये केली होती एक जबरदस्त फटकेबाजी. तोच सुनील. बघूया, डावखुरा फलंदाज आहे आणि डावखुऱ्या फलंदाजावरती गोलंदाजी करायचं म्हटलं तर चेतन बाटेला थोडंसं टेन्शन येतं, परंतु बघूया पुन्हा एकदा कमबॅक करतात का. शेवटचं षटक चालू, यानंतर सामना होणार आहे तो नाणेफेकीचा कौल करण्यासाठी दोन्ही संघाच्या संघनायकांना उपस्थित राहायचंय. शशीतारा प्रतिष्ठान विरुद्ध VKC 11. ओ, मी पहिलंच बोललो होतो की हा लेदरचा प्लेअर आहे आणि यानं 22 चेंडूत 84 धावा केलेल्या आहेत आणि तोच एक विस्फोटक आक्रमक फलंदाज. परंतु चेतन बाटे डावखुरा फलंदाज दिसला की थोडासा बितरला जातो, परंतु त्याच्याकडे क्षमता आहे कमबॅक करण्याची. स्विंग इन स्विंग आउट स्विंग प्लेन चेंडू टाकायस माहीर असणारा कमबॅक करू शकतो. पहिल्या चेंडूवरती सुनीलनं मारला उत्तुंग फटका षटकार, सौरभनं मारला तो उत्कृष्ट फटका षटकार मिड विकेटच्या दिशेला 80 मीटरचा फटका आणि त्याच्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीमधला साधारणतः 110वा षटकार. परंतु आज बघूया तो पुन्हा एकदा बॅक टू बॅक राहिलेल्या चेंडूवरती षटकार चौकारांची आतिषबाजी करतोय का. या 6 धावसंख्येनंतर सचिन ढवळे प्रहार स्पोर्ट क्रिकेट संघाची धावसंख्या होती 4.3 षटकात 7 बाद 34 धावसंख्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू टाकला गेला, लॉंग ऑफच्या दिशेला मारलेला फटका, ग्राउंडचा फटका मिस फील्ड झाला. एकदम गचाळ क्षेत्ररक्षण झालेलं आहे. रनआउटचा चान्स आणि फलंदाज होतोय तो धावबाद. या चेंडूवरती घेतली फक्त एकच रन. मिसफील्ड झाला होता. मिसफील्ड झाल्यानंतर तुम्हाला 2 धावा कंप्लीट करणं फार गरजेचं होतं आणि रन सहजरित्या होणार होत्या, परंतु क्षेत्ररक्षक चतुर निघाला. त्याला माहित होतं की फलंदाज थोडासा पळण्यास कमकुवत आहे, त्यामुळे चुकून सुद्धा मिसफील्ड केला असावं. एक पॉलिटिक्स गेम असू शकतो आणि फलंदाजाला धावबाद करण्याचा प्रयत्न केला. एक जबरदस्त प्लॅन आखत फलंदाज होतो तो धावबाद. नवीन फलंदाज सचिन सर संघनायक स्वतः, ज्यांना प्रहार प्रीमियर लीग आता नुकतीच स्पर्धा होणार आहे ती पुढील महिन्यामध्ये आणि त्या स्पर्धेचं
आखो दे का हाल तुम्हाला प्रत्यक्ष पाहायचं असेल तर याच मैदानावरती एक मोठी स्पर्धा होती, प्रहार प्रीमियर लीग 2025 चे मेन मुख्य सर्वेसर्वा स्वतः सचिन ढवळे सर नॉन स्ट्रायकरला असताना स्वतः संघनायकची दुरा एक अप्रतिम संघाची संघबांधणी करत असताना नवीन खेळाडूंना नाममात्र संधी देणारे हेच ते सचिन ढवळे सर. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, एक दिलदार व्यक्तिमत्व, एक दानशूर व्यक्तिमत्व, स्वतः संघनायक, क्रिकेटची आवड आणि क्रिकेटची संघबांधणी कशा प्रकारे करायची हे त्यांना पूर्ण माहिती आहे. आज मॉर्टर ट्रॉफी 2025 स्पर्धेमध्ये खेळत असताना बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक जबरदस्त फटका मारताना स्वतः गोलंदाज बॉलच्या पाठीमागे चेतन बाटे यांना गोलंदाजीवर स्वतः जेल टिपला गेला आणि संघ होतोय तो 9 बाद झालेले आहेत. 5 षटकानंतर सचिन ढवळे प्रहार 11 संघाची धावसंख्या होती ती 35 धावा, 36 धावांचं आव्हान दिलेलं आहे. यानंतर सामना होणार आहे तो शशीतारा प्रतिष्ठान विरुद्ध VKC 11. दोन्ही संघाच्या संघनायकानं पहिला चेंडू टाकण्या अगोदर नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा. ज्या संघाचा संघनायक इथं येईल एका लाईनीत याचे सहकार्य करायचे, अन्यथा तुम्हाला पेनल्टी 5 रनची भेटेल. कडकडेने या, कुठेच पाणी नाही, काळजी करू नका, तुम्ही भिजणार नाहीत, लाईन मध्ये या, सहकार्य करायचे. यानंतर सामना होणार आहे शशीतारा प्रतिष्ठान विरुद्ध VKC 11. दोन संघादरम्यान कित्येक तरी वेळा लढत झाली, तोपर्यंत दोन्ही संघाच्या संघनायकांना नाणेफेकीचा कौल करण्यासाठी लगेच VKC 11 संघाचा संघनायक आलेला आहे. नाव विशाल करंजुले, VKC 11 संघाचा संघनायक आलेला आहे. शशीतारा प्रतिष्ठान संघाच्या संघनायकाने याचे आणि नाणेफेकीचा कौल करण्यासाठी एक आपल्या मंडळाचे आधारस्तंभ सामाजिक कार्यकर्ते अमर धोत्रे यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल होणार आहे. तोपर्यंत शशीतारा प्रतिष्ठान संघाचा संघनायक सूरज येत आहे स्वतः मुंबईवरून. एक अष्टपैलू खेळाडू, जबरदस्त वेगवान गोलंदाज. नाणेफेकीचा कौल काही क्षणामध्ये सामना असेल तो 5 षटकांचा. या अगोदर VKC 11 संघानं आतापर्यंत कोणत्या प्रकारचं खातं उघड केलं नाही, परंतु शशीतारा प्रतिष्ठान संघानं टोटल 2 सामन्यामध्ये 1 विजय 1 पराभव. शेवटच्या क्षणामध्ये संघ विजय होणार होता, परंतु मोक्याच्या क्षणी चेंडू निर्धाव गेला आणि संघ पराभवाच्या छायेत झाला. कमबॅक केला, विजय झाला, पुन्हा एकदा आशा वाढवली ती मॉर्टर ट्रॉफी मध्ये क्वालिफाय होण्यासाठी क्वार्टर फायनल मध्ये. तर बघूया, जाऊया पुन्हा एकदा शशीतारा प्रतिष्ठान संघ विरुद्ध VKC. दोन्ही 11 संघ जबरदस्त आहेत. कोणी VKC 11 या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर निर्णय घेतला तो क्षेत्ररक्षण करण्याचा. तर बघूया, तो सुद्धा संघ नामवंत संघ आहे. दोन्ही संघादरम्यान कित्येक तर लढत झालेले, परंतु जाऊया सामन्याकडे. OV 11 विरुद्ध सचिन ढवळे प्रहार 11 संघाकडे. त्यामध्ये सचिन ढवळे प्रहार 11 संघानं 5 षटकात 35 धावा 36 धावांचं आव्हान देत असताना OV 11 संघाचा संघनायक स्वतः दादा गायकवाड आणि त्याच्या समवेत जाणारा फलंदाज कोण असेल बघूया, सौरभ दळवी. तो सुद्धा मेगास्टार बारामतीकर, एक त्याला अनुभव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, एक दर्जेदार असणारं बारामती विभागातील आणि त्या विभागातील स्टेडियम मध्ये रोज नियमित सराव करणारा लेदर स्टार खेळाडू सौरभ दळवी. ग्रासपीचचा अनुभव असणारा, त्याच्या समेत षटकार किंग अर्थातच आंद्रे रसेलच्या भूमिकेत दादा गायकवाड. बघूया कशा प्रकारची फटकेबाजी करतो सलामीला. एक तंत्रशुद्ध फलंदाज, एक विस्फोटक आक्रमक फलंदाज. तर पिरंगुटचे एक समालोचक आमचे जबरदस्त जीवलग मित्र भूषण गवारे कुठं असतील प्लीज सहकार्य करायचे. लगेच आपण समालोचन कक्षामध्ये जॉईन व्हायचे. भूषण गवारे आपण कुठे असाल तर प्लीज लवकरात लवकर यायचे. तुमच्यासाठी खास आपण इथं एक सोय केलेली आहे, खास तुम्हाला बोलावण्यासाठी आपण इथं हेलिकॉप्टर सुद्धा मागवलेला आहे. थोडंसं दूर आहे, काळजी करू नका, लवकर या. तर स्ट्रायकर फलंदाज असेल तो OV 11 संघाकडून एक विस्फोटक आक्रमक फलंदाज अशोक गायकवाड, अर्थातच आंद्रे रसेल. वेगवान गोलंदाज अक्षय दौंडकर, एक जबरदस्त वेगवान गोलंदाज. त्यांना अगोदरच्या सौरभ ज्यानं अगोदर शेवटच्या षटकामध्ये एक उत्तुंग फटका मारला होता, तो षटकार किंग आज अष्टपैलूच्या भूमिकेमध्ये बघा. वैयक्तिक पहिलं
संघासाठी सुद्धा पहिले षटक घेत असताना राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतोय. 5 षटकात 36 धावांचं आव्हान पार करायचे ते ओव्ही 11 संघाला. पहिला चेंडू राईट आर्म उद्या टाकलेला चेंडू ओपी चेंडू झेल होतोय का? झेल घेण्याचा चांगला प्रयत्न अजय पौराणिकचा. प्रयत्न चांगला केला, चेंडू हाताला चाटून गेला परंतु झेल काय तो पकडू शकला नाही. निर्धाव चेंडू जाता जाता 1 रनवरती समाधान सुद्धा खोलू शकला नाही. मिसफील्ड झाला होता, रन घेणं फार गरजेचं होतं परंतु इथे चौकार षटकार जास्त मारताय का ते पाहायचंय. अजय पौराणिक थोडासा प्रयत्न कमी पडला. पहिला चेंडूवरती यश मिळवण्यात यश येत होतं ते सौरभला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू स्ट्रेट डाय मारायच्या प्रयत्नामध्ये फलंदाज चुकला गेला. एक्स्ट्रा कव्हरला मारायचा होता परंतु निर्धाव बॅक टू बॅक 2 चेंडू. सौरभ चांगली गोलंदाजी करतोय. ओपन मैदान आहे त्यात पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगलीच गोलंदाजी करतोय तो. पुढचा चेंडू 36 धावांचा वन देत असताना पॉवर प्लेच्या षटकात जर तुम्ही साधारणतः 2 ते 3 रनचं जर षटक टाकलं तर कमबॅक करू शकाल. ओ आपलातून चेंडू फलंदाजाला फसवलं गेलं. फलंदाजाला असं वाटलं की इन स्विंग चेंडू आपल्या अंगाभोवती येईल परंतु गोलंदाज चतुर निघाला. जसा फलंदाज ऑफ साईडला जाऊन खेळायचा प्रयत्न केला त्याच पद्धतीचा चेंडू निगेटिव्ह चेंडू फ्लायटेड चेंडू एकदम उसळी चेंडू टाकला आणि फलंदाजाला जखडून ठेवलं गेलं. सहसा लोअर चेंडू जास्त करून उसळी चेंडू होत नाही परंतु अचानक झालेला चेंडू फलंदाजाला खूप अवघड होऊन जातो आणि त्याच पद्धतीचा चेंडू टाकला. पुन्हा एकदा जोरदार चेंडू मारायच्या प्रयत्नामध्ये ओव्हरपिच चेंडू त्याचा पुरेपूर फायदा घेतला. स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला हा फटका. षटकार या स्पर्धेतला 148वा षटकार. दादा गायकवाड याच्या बॅटमधून निघालेला वैयक्तिक पहिला षटकार. या 6 धावसंख्येनं खातं खोललं ती ओव्ही 11 संघानं. सचिन ढवळे प्रार 11 संघाविरुद्ध चांगली फटकेबाजी करत असताना त्याच्या समेत खेळतोय तो सौरभ दळवी परंतु गोलंदाज आहे तोच सौरभ. तो सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. 4 चेंडू तर चांगले टाकले परंतु एक चेंडू थोडासा ओव्हरपिच चेंडू टाकला आणि त्यावरती घेतला एक मोठा प्रहार. 3 चेंडू चांगले टाकले होते. पुढचे राहिलेले 2 चेंडू बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरचा चेंडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तैनात होता परंतु इथे स्ट्रेट ड्राईव्ह फटका मारल्यानंतर थोडासा बदल केला. लॉंग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक वाढवला. पुन्हा ज्या दिशेला क्षेत्ररक्षक बाहेर काढला होता आणि त्याच दिशेला लगेच जागा बदलली आणि जागा दाखवली. फलंदाजानं मारला उत्तुंग फटका. 1 टप्पा घेत चौकार. या 4 धावसंख्येनंतर ओव्ही 11 संघ पोहोचतोय तो बिनबाद 10 धावसंख्येवरती. 36 धावांचा वन देत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा प्रकारची आक्रमक फटकेबाजी करणं फार गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीची फटकेबाजी करत असताना दादा गायकवाड अर्थातच आंद्रे रसेल त्याच्या समोर खेळतोय तो सौरभ दळवी. क्वालिफाय मॅचेस पुणे महाराष्ट्र उदाहरणार्थ महाराष्ट्र क्रिकेट बोर्ड टेनिस बॉल आणि अशा या क्रिकेट बोर्डातून कित्येक तरी नामवंत संघानं सहभाग घेतला. पुन्हा एकदा 30 यार्ड सर्कलचा पुरेपूर फायदा घेत असताना 1 टप्पा घेत लॉंग ऑनच्या दिशेला मारला. उत्तुंग फटका. चौकार. पूर्णतः गोलंदाजाची केली ती चिरपाड. या एका षटकानंतर संघाची धावसंख्या अर्थातच ओव्ही 11 बिनबाद 14 धावसंख्या झालेले. औपचारिकता वाचलेले. आता वेळ आलेली आहे ती सौरभकडे. बघूया सौरभ सुद्धा कशा प्रकारची फटकेबाजी करतोय. पहिलं षटक थोडंसं मागं पडलं ते सचिन ढवळे प्रार 11 या संघाकडून सौरभ. एका षटकानंतर ओव्ही 11 संघ पोहोचतोय तो बिनबाद 14 धावसंख्या. 36 धावांचा आव्हान 5 षटकामध्ये देत असताना पुढील गोलंदाज येतोय तो एक वेगवान गोलंदाज. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतो. त्याचा बेस्ट परफॉर्म बघितलं तर 2 षटक 8 धावा 3 विकेट. तोच एक राकेश माळी इनस्विंग गोलंदाज. अधूनमध्ये आउटस्विंग चेंडू टाकतो परंतु फलंदाज त्याच ताकदीचा लेदर बॉलवरती जास्त अनुभव असणारा सौरभ दळवी. आज बघूया कशा प्रकारची फटकेबाजी करतो तो. आजचा पुण्यात स्थायिक झालेला आहे. गोखलेनगर विभागामध्ये तो राहतो. पण पहिला चेंडू मिडविकेटच्या दिशेला एक उत्तुंग फटका मारला. टेनिक्स कंपनीचा चेंडू म्हटलं की सौरभ काय थांबणार नाही आणि तोच एक उत्तुंग फटका मारला मिडविकेटच्या दिशेला. पंचांचा शर जातो. 1 टप्पा घेत सीमापार चौकार. या 4 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या ओव्ही 11 18 धावसंख्या बिनबाद 1.1 षटकात. हॅलो पुन्हा एकदा स्लोवर चेंडू टाकला गेला. एक्स्ट्रा कव्हरला रनआउटचा चान्स परंतु एसटीच्या वरून चेंडू आलेला. कमबॅक केलं त्या अजय पौर्णिकनं चांगलं क्षेत्ररक्षण केलं. चौकार जाणार होता.
फील्ड चांगला केला, 1 रनवरती समाधान मानावं लागलं. या 1 धावसंख्येनंतर ओव्ही 11 संघ पोहोचतो तो बिनबाद 19 धावा. 36 धावांचा वन देत असताना गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. या षटकात एक चौकार आलेला आहे. डावखुरा गोलंदाज राऊंड विकेट टाकलेला, बॉलला वेग देण्याचा प्रयत्न केला, इनस्विंग चेंडू टाकला गेला, मिड विकेटच्या मारायच्या प्रयत्नात होता, गेला तो स्क्वेअर लेगला, जवळजवळ 60 मीटर फटका मारला. षटकार, पंचांचा इशारा, दोन्ही हात आकाशाकडे. षटकार. या 6 धावसंख्येनंतर ओव्ही 11 संघाची धावसंख्या होती बिनबाद 1.3 षटकात 25 धावसंख्या. औपचारिकता टोटल 11 धावा विजयापासून वंचित. शशीतारा प्रतिष्ठान संघाच्या संघनायकाला एक नम्र विनंती, आपला संघनायक समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे लगेच. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा फसवा चेंडू टाकला, आउटस्विंग चेंडू, रिव्हर्सिपचा फटका, परंतु रिव्हर्सिप फटका तुम्ही ठरवून खेळला, त्यामुळे तुमचा चेंडू निर्धाव गेला. ज्या पद्धतीनं तुम्हाला चेंडू येईल त्या पद्धतीनं तुम्हाला फटकेबाजी करणं फार गरजेचं आहे. तुमच्याकडे पॉईंटचा क्षेत्र सुद्धा चांगला आहे, तुम्ही चौफेर फटकेबाजी करता, परंतु एक चूक केली, निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू, स्ट्रेट डाय मारलेला फटका, बाळा क्षीरसागर बॉलच्या पाठीमागे, चांगलं क्षेत्ररक्षण, 1 रन काय वाचवू शकला नाही. या 1 धावसंख्येनंतर ओव्ही 11 संघ पोहोचतोय तो 26 धावसंख्या अजून करायच्या त्या 10 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लोवर चेंडू, स्टेप आउट जाऊन मारायचा प्रयत्न, चेंडू ओव्हरपिच चेंडू, सॉरी खूप दूरवरती चेंडू ठेवला गेला, निर्धाव चेंडू टाकला गेला. षटकाची समाप्ती. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या ओव्ही 11 26 धावा नाबाद. एक मोठी पार्टनरशिप, नॉट आउट विजय होतोय का पाहिजे. आणि नवीन गोलंदाज सुदर्शन, बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतात. सुदर्शन सरांकडे सुद्धा चांगली क्षमता आहे, अधूनमधून वेगात चेंडू टाकायचा प्रयत्न करतात, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतात. त्यांचा बेस्ट परफॉर्म बघितला तर 2 षटकं, 8 धावा, 3 विकेट. आणि लेदर बॉलवरती खेळायचं म्हटलं तर साधारणतः 4 षटकात 15 धावा देत 4 विकेट असा त्यांचा बेस्ट परफॉर्मन्स आहे. परंतु टेनिस बॉलवरती कशा प्रकारची गोलंदाजी करतात ते पाहिजे. केदार सर राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करत असताना स्ट्रायकर बनत होतो दादा गायकवाड. षटकार किंग कशाला म्हटलं जातं, तोच दादा करतोय आपल्या गोलंदाजाची चिरपाड आणि एक जबरदस्त मारलेला फटका, उत्तुंग षटकार. या 6 धावसंख्येनंतर ओव्ही 11 संघ विजयापासून फक्त 4 धावापासून दूर आहे. संघाची धावसंख्या ती 32. बॅक टू बॅक षटकार किंवा चौकार मारून सामना विजय खेचतोय का ओव्ही 11 संघाचा संघनायक स्वतः दादा गायकवाड. स्ट्रायकर फलंदाज. पुढचा चेंडू, जोरदार चेंडू टाकायच्या प्रयत्नामध्ये शशीतारा प्रतिष्ठान संघाच्या संघनायकानं लवकरात लवकर इथे यायचे प्लीज. कमबॅक करतो तो गोलंदाज सुदर्शन सर, चांगली गोलंदाजी करतायत. बघूया पुढचा चेंडू, राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करत असताना दादा गायकवाड षटकार मारून सामना फिनिश करतोय का. रिव्हर्सिपचा फटका, फक्त प्रयत्न करायचा होता, मला येतोय का मी दाखवून देतो, आणि मारला उत्तुंग फटका, षटकार. या 6 धावसंख्येनंतर ओव्ही 11 संघ दिवसातील दुसरा सुद्धा सामना जिंकून चांगल्या मजबूत स्थितीमध्ये पोहोचलेला ओव्ही 11. ओव्ही 11 संघाकडून एकच षटक टाकलं होतं, 7 धावा देत 3 विकेट घेतल्या होता. तोच चेतन भाटे ठरतो मॅन ऑफ द मॅच.